जयमुनी संस्थेचे नवीन संचालक सन्माननीय प्रकाशजी वझे यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे। मी विनंती करेल सुमित नाईक यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या। धन्यवाद प्रकाशजी वझे साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार। चिराग नाईक यांच्याकडून मीचच्या प्रत्येक डॉट आणि विकेटला 500 रुपयाचं बक्षीस, 100 रुपयाचं बक्षीस। चला मॅच चालू कर, लेट्स प्ले। ओ पहिला चेंडू आम्याचा बीट केलंय कोणत्या प्रकारे। हो या लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, त्यामुळे पंच वळत असताना सांगतात दिस वाईड। अमय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तयार, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑनराईडचा फटका आहे। पावरच्या चेंडूला फक्त दिशा दिली गेली, एकदा कंप्लीट केली, दुसरा धावायचा प्रयत्न नाही केलाय, सिंगलने धाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय। अतिशय चांगली मॅच या अगोदरची बघायला मिळाली। चला वटार, बोळींज आणि वाळुंजे आपण या चालू असलेल्या सामन्यातील 2 प्रतिनिधी आपण यायचंय। सेमीफायनलचा ड्रॉ टाकला जातोय। थोडी घाई केलं तर बरं होईल, कारण आपल्याला खूप कमी वेळामध्ये येणाऱ्या मॅचेस कंप्लीट करायचे आहेत, जास्त वेळ घेऊ नका। पुन्हा एकदा विनंती करण्यात येते, आयोजन कमिटीच्या वतीने वारंवार सांगण्यात येतंय। हो यावेळेला अपील आणि यष्टान समोर, यश बिलकुल यष्टान समोर आढळल्यात आणि पंचांचं बोट हवेमध्ये येत असताना पहिला हादरा कोरोटी संघाला गॉन। माय तुझे देवलावर सारी नेसून हिरवी धारण आहे माझी बसली घोंगरावर। माईकचा आवाज आहे ना मित्रा, माईकचा आवाज जाम कमी आहे। हॅलो चेक, हॅलो थँक्यू। बघा दोन्ही संघ जे मैदानात खेळतात त्यांचा प्रतिनिधी इथं असेल तर त्यांनी सुद्धा यायचंय, ड्रॉ टाकला जातोय। पहिली विकेट यश बाद, यशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जय आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। सेमीफायनल यानंतर होणारा सामना वाळुंजे विपक्ष वटार, पहिली सेमीफायनल, आणि दुसरा सेमीफायनलचा सामना विकास इलन बोळिंज विपक्ष विजयी संघ। यानंतर होणाऱ्या मॅचेस काही अशा प्रकारच्या असतील, सो मजा येणार आहे। दोन्ही मॅचेस खूप चांगल्या रंगताना दिसतील। तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आम्ही तयार। जयचा चेंडू, व्हॉट अ बॉल, पायावरचा चेंडू आणि त्या चेंडूला पुन्हा एकदा अभयचा हा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळलाय, सिंगल धाव मिळतीये, एका धावेने स्ट्राइक पुढे जाईल। कोरोटी संघ प्रथम फलंदाजी करतोय, पहिलं षटक मार्गस्थ आहे। विचार एकच आहे की इथून 40च्या आसपासचा धावफलक सेट करायचा आणि त्यानंतर वाघुलीवरती दडपण बनवायचं। कोरोटी आणि वाघुली या हंगामातील काही अशा चुरशीच्या मॅचेस गेल्याच हप्त्यामध्ये आपण बघितली आणि ओ रिषभ चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात वेगाने, चेंडूला अडवू नाही शकलेत। एकाच रूपांतर 2 मध्ये केलंय। विपुलने फील्ड करून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण झाल्यात। 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल, वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचले 5 वरती। 1 विकेटच्या पतनानंतर शेवटचा अंतिम चेंडू बाकी। आता या शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने रिषभ खेळतात यावरती आपणा सर्वांच्या नजर आहेत। क्वार्टर फायनलची मॅच आहे, यानंतर पहिली सेमीफायनल होईल, दुसरी सेमीफायनल होईल आणि त्यानंतर फायनल। मागच्या मॅचचा दिला नाही का? कोणाचा मागच्या मॅचचा बघ ना।
ओ यावेळेला चेंडू उंचाव्यामध्ये, चेंडू फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ओ मीत न टिकलाय, झेल, फलंदाज रिषभ बाद. वागेश्वरी आई आहे वाघोलीचा मान, तिच्या कृपेने होतो भारी क्रिकेटचा सन्मान. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान, आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. थँक्यू डिझाईन. चेतक वाघोली पहिल्याच षटकामध्ये अमयने आपला क्लास दाखवलाय. आता मीत नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. बघा मीत साठी बक्षीस आहे जे गंधार नाईक यांच्याकडून लगावण्यात आलंय. प्रत्येक विकेट आणि प्रत्येक डॉट साठी 100 रुपयाचं बक्षीस गंधार नाईक यांच्याकडून लगावण्यात आलंय. मीतला वाघोलीची काही अशी नावं आहेत ज्याच्यामध्ये शार्दूल आणि मीतचा उल्लेख केला जातो. कुणाल नाईक यांच्याकडून प्रीतच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस. बघा लकी ड्रॉ साठी आपण नाव नोंदणी करायची आहे. लकी ड्रॉ मध्ये जे 2 भाग्यवान विजेते असतील त्यांच्यासाठी कूलर आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी नाव नोंदणी करा. दबीर फलंदाज मैदानाच्या दिशेने साई आलाय आणि साई आल्यानंतर बघा या अगोदर जी मॅच झाली होती त्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देणं बाकी होतं आणि तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी त्याचं नाव आहे RCM संघाचा साई. साई ठरला मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेल साईला आपण या लवकर. फक्त 2 धावांचं षटक, 3 धावांचं षटक हाताळलं होतं. 2 विकेट त्यानं मिळवल्या होत्या. पहिला चेंडू मीतचा आणि वन बाउन्स आहे या खेळपट्टीवरती. आतापर्यंत आपण ते पाहिलं. फलंदाजाला चेंडूला रीड करणं आणि खेळणं त्याच्यासाठी खूप अडचणी येतात. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या साई. मी विनंती करेल सन्माननीय प्रकाशजी वजे साहेब जयमिनी संस्थेचे नवीन संचालक आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. प्रकाशजी वजे साहेबांना विनंती करेल आपण या. प्रकाशजी वजे, प्रकाश वजे साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. मीतचा बॅक टू बॅक दुसरा डॉट आलाय. जयमिनी संस्थेचे नवोदित संचालक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा किताब. साई सच अ मॅग्निफिसंट बॉलिंग आणि त्या प्रत्यार्थामध्ये 27 धावांचा बचाव करण्यामध्ये RCM ला यश आलं होतं. बल्कि बिंदास कोपरा डिपेंडिंग चॅम्पियन होते. मागील वर्षी त्याने विजेतेपद पटकावलं होतं. मीतची गोलंदाजी खूप चांगली आतापर्यंत झाली. 2 चेंडूवरती कोणतीही धाव दिली नाही. ओहो पुन्हा एकदा बीट. जय लगातार 3 चेंडू डॉट करत असताना दिसतोय आणि कोरोटीचा संघ पूर्णपणे आता अंडर प्रेशर. दडपणा खाली आलाय. आता या दडपणाला झुगारण्यासाठी येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित आहेत. बघूयात ते 2 मोठे फटके येतात का. पण सर्वात मोठी चिंतेची बाब राजेश एकच आहे की त्यावेळेला अप्परकट काढण्याचा प्रयत्न चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय का तर यस सिंगल धाव मिळेल. मगाशी 27 धावांचा पाठलाग करत असताना ती मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली ही वेगळी बाब. 1 तास 7 मिनिटं इतका वेळ त्या मॅच साठी लागला ही सर्वाधिक दर्दनाक बाब आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही जर का इतका वेळ घेत असाल तर मात्र तुम्ही कुठे ना कुठे ते वेळेच्या बाबतीत खूप विलंब लावलात, खूप उशीर केलात आणि इतका वेळ घेणं योग्य नव्हे असं मी दोन्ही संघांना सांगेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चावेमध्ये मिड विकेटच्या दिशेने निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवण्याचा प्रयत्न. ओ विपुल 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 असा खेळाडू आहे. पडणार झडणार जे काही करायचं ते करणार पण शेवटच्या क्षणापर्यंत लढणार अशा प्रवृत्तीचा कर्णधार विपुल. किती धावा धावले? यस 4 धावा धावून कंप्लीट केल्यात. म्हणजे हा चौकार वाचून सुद्धा चौकार गेलाय. बघा 3 आहेत का 4 आहेत. आमचे स्कोर 4 बोलतात अंपायर्स. 3 रन 4 आहेत ना. येस इट्स अ 4. साईने 4 धावा कंप्लीट केल्यात. आम्हाला करेक्ट केलंय.
10 वरती 2. मीचा चेंडू थोडेसे लांबून खेळल्यात आणि चेंडू कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक दूरवरून जातोय चेंडूवरती. तोपर्यंत पुन्हा एकदा दुसरी धाव घेतली गेली आहे. काय तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न तर दिसत नाहीये. चांगला थ्रो, चांगली फेकी. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या पतनानंतर कोरोटी या संघाच्या. थँक्यू डीजे. चला चला घाई करा प्लीज. पाणी, अरे चला पाणी मैदानात लवकर पाठवा प्लीज. बघा पंच, जर का पाण्याची गरज असेल तरच पाणी मागवा. प्लेयरसाठी गरज असेल तर प्लेयर्सनी ते रिक्वेस्ट करून मागायचं आहे. बाकी सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, आपण जे काही पाणी वगैरे प्यायचं आहे बाहेरूनच पिऊन जावा, कारण वेळ खूप कमी आहे आपल्याला. अजून यानंतर 3 मॅच खेळवायचे आहेत. 2 सेमी 1 फायनल बाकी आहे. 12 वरती 2. तन्मयच्या हातामध्ये चेंडू. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मीतने चांगली फिल्डिंग तिथे केली आहे. मीटचा तर फेवरेट झोन आहे. मिड ऑफ मध्ये उभे राहतात, कधी कव्हर मध्ये उभे राहतात आणि तिथे येणाऱ्या चेंडूला खास करून कॅच घेण्यामध्ये खूप मोठा हातखंडा आहे त्यांचा. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. साईला पुन्हा एकदा स्ट्राईक हँड वरती जैन आणलंय. 2 महत्वाचे खेळाडू ऋषभ आणि यश स्वस्तात बाद झालेत, त्यामुळे कोरिटीसाठी अडचणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसल्यात. या अगोदरची मॅच 27चा बचाव आपण बघितलाय, त्यामुळे कदाचित ही मॅच सुद्धा लो स्कोरिंग बनू शकते. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, खूप चांगला झेल. फलंदाज बाद. नानोने कोणती चुकी केलेली नाही आणि फलंदाज साईला मैदानाबाहेर जावं लागते. गॉन. स्थापना झाली या संघाची. 1989 बॉर्न इयर आहे तो वाघोली संघाचा आणि तो या गाण्यातून सांगण्यात आला. सुयश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता सुयश बघूयात कशा पद्धतीनं बॅटिंग करतो. सुयश स्ट्राईक हँड वरती असताना गोलंदाजी मार्क वरती तन्मय एक मोठा ब्रेक थ्रू साईच्या रूपानं मिळवून दिलाय. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू आतमध्ये जरूर आला, परंतु खूप बाहेरून आल्या कारणाने पंच दंडित करतायत. अतिरिक्त धाव धापलक्यामध्ये ऍड होईल. विकास पाटील स्मृती चषक ही स्पर्धा आपण बघत आहात. विशेष योगदान बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष सिद्धार्थजी ठाकूर साहेब यांचं, आमचे मेफेर विरार गार्डन त्यांचं सुद्धा मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. माजी उपमहापौर उमेश नाईक साहेब यांचं सुद्धा मोठं विशेष सहकार्य लाभलंय. राजनप्पा नाईक साहेब यांचं मोठं सहकार्य आहे. सामेदी ब्राह्मण समाज यांची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे आयुष म्हात्रे अंडर-19 इंडियन कॅप्टन. समोर सॅप इंजिनियर्स डीएनएचे शेखर नाईक यांचं सुद्धा विशेष आभार त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल. चेंडू टप्पावण्यात खाली राहिले. सबमरिंग आहे सचिन यांच्या हातातून निसटलाय. एकदा धावून कंप्लीट केली आहे. साक्षी इलेक्ट्रिकल यांचं मनापासून आभार. सॅप इंजिनियर्स, ओरा प्लायवूड अँड फर्निचर, कॉर्मॅक इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज त्यांचं सुद्धा मनापासून आभार. पहिलं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले स्वर्गीय गजाननजी वजे यांच्या सौजन्यानं यांच्या स्मरणार्थ. दुसरं पारितोषिक शैलास रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ.
तिसरं पारितोषिक स्वर्गीय नरसिंग नारायण वर्तक यांच्या स्मरणार्थ, चतुर्थ पारितोषिक स्वर्गीय शैला रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ. आपणा सर्वांचं विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण केलेल्या सहकार्याबद्दल. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील 16 3 अशी सद्यस्थिती आहे. काय झालंय? बॉल हवाय. बघा तो बॉल तुमच्याकडेच राहू द्या. जो आलाय मॅच बॉल तो घ्या लवकर. मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. 16 3 आहेत. शेवटच्या अंतिम चेंडू या षटकामध्ये. बाकी चांगलं षटक तन्मयचं राहिलंय. बघूया त्या शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय. हो या वेळेला चेंडू एका धावेसाठी पाठवलाय. 3 षटकाचा खेळ संपतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेसाठी जे मैदान उपलब्ध करून देण्यात आलंय त्याच्या मागे जागे मालक उमेशजी नाईक साहेब, शेखर नाईक साहेब, गणपतप्पा नाईक, रघुनाथप्पा नाईक, नरेशजी बळवंत नाईक, यशवंत बळवंत नाईक, हितेंद्र यज्ञेश्वर नाईक, दिलीप यज्ञेश्वर नाईक या सर्वांचं विशेष आभार. जागा मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दरवर्षी या मैदानासाठी ही स्पर्धा भरवण्यासाठी ही जागा उपलब्ध करून दिली जाते. यश नाईक आहे ना, यशच्या हातामध्ये चेंडू. नॅनो कर्णधार आहे चेतक वाघोलीचा आणि त्याच्या हातामध्ये गोलंदाजीची धुरा. 17 धावफलक आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सुयश याला आपण बघणार. सुयशने काल शेवटची मॅच खेळत असताना, मला वाटते सेकंड लास्ट मॅच खेळली होती, त्यावेळेला खूप चांगली बॅटिंग केली होती आणि ती बॅटिंग करत असताना 44 धावांचा पाठलाग केला होता. कुणाल नवाळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस यशच्या प्रत्येक विकेटला लगवण्यात आलंय. बघूयात या वेळेला यश कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. चेंडू काही काळूंचा हवेमध्ये राहिला. चेंडूला फील्ड केलं जाईल अमयकडून. तोपर्यंत 1 रूपांतर 2 मध्ये दुसरी धाव घेत असताना फलंदाज देव जय की साई, माफ करा जय की सुयश. जय मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. आज या सुपर 6 मधून सेमीफायनल मध्ये एंटर करणं हे उद्दिष्ट मनाशी बाळगत असताना चेतक वाघोलीचा संघ मैदानाच्या आतमध्ये यशच्या नेतृत्वाखाली उतरलाय आणि यश आपल्या स्वभावाला साजेशी गोलंदाजी सुद्धा करतोय. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली अमयच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि विसावत असताना फलंदाज बाद. जय डिपार्ट्स.
प्रणव प्रणव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. थँक्यू. चला यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. सेमीफायनलचा टॉस, त्याच्यामध्ये रामजी बाबा वाळुंजे त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना संघ बघायला मिळेल सद्गुरू वटार. वटार संघाचा संघनायक. आपण नाणेफेकीसाठी यायचा. चेंडू उंच आहे मध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः रोहित चेंडू खाली. ओ वाडा कॅच. चल नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय चंदू वजे, आमच्या कोरोटी गावचे चंदू वजे. ज्या ज्या वेळेला कोरोटीत मॅच होता त्यावेळेला खूप मोठा पाहुणचार चंदू वजे साहेबांकडून होताना आपण दिसतो आणि पाहतो. त्यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. हो, काय जबरदस्त प्रयत्न, खूप चांगले होते. शुभमच्या माध्यमातून चांगला अटेम्प्ट आपण बघितला. 20 धावा धावपल करते. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. चिराग आणि हितेश 2 कर्णधार. क्या बात है. हमें वाढू एक चेक कर दे. दोन्ही स्कोरर 20 सांगतात. बघा एकदा, दोन्ही संघ 20 सांगतात. दोन्ही स्कोरर आमचे 20च सांगतात. पहिल्या चेंडू 1 रन आला होता. ओ बाहेर निघणारा चेंडू बाहेर निघणारा चेंडू सचिन यांच्या हातामध्ये. आणि त्या चेंडूवरती जर आपण बघितलं तर कोणती ही धाव आणि पहिलीच धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस. थँक्यू. थँक्यू. अरे यांना थांबवा, कुणीतरी थांबवा रे, यांना थांबवा लवकर प्लीज. बँड बाजा पथक जरा इन्स्ट्रक्शन वरती लक्ष द्या. तुम्हाला थँक्यू बोललं जातं पण आपण वाजवतच जातात. वेळेचं बंधन आहे. आम्हा सर्वांना आपल्याला ऐकायचं जरूर आहे. वेदांग नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. यावेळेला कट करायचं होतं चेंडूला, परंतु सचिन यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु मला वाटतं या चेंडूवरती सुद्धा विकेट येईल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकवीस चं टार्गेट आहे.
कुणाल नाईक यांच्याकडून मीत आणि यशला 500-500 रुपयाचं बक्षीस. अक्षय नाईक आणि कुणाल नाईक उमरा नवाळे यांच्याकडून मीत आणि यशला 500-500 रुपयाचं बक्षीस आहे ते दिलं जात आहे. चला वाघोली फलंदाज पाठवा. वाघोली लगेच बॅट्समॅन पाठवायचे आहेत. लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. निलेश नाईक शार्दूल यांचे मामा यांच्याकडून शार्दूलच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. चला चला बॅट्समन लवकर. यश नानो लवकर चला. 21चं टार्गेट आहे मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. सामन्याला होते सुरुवात. चला लवकर. रामजी आबा वाळूंच्या संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर होणारी मॅच विकास इलेव्हन बोळिंज यांना बॅटिंग करायची आहे. बघूयात काय करतंय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला गेला. रनआउटची संधी. ओ ऋषभला संधी होती परंतु ऋषभ दूरवरती असल्या कारणाने चेंडू पर्यंत पोहोचून योग्य त्या ठिकाणी योग्य एंडला योग्य दिशेने फेकी करता नाही आली. एकदा मात्र कंप्लीट. सिंगलने धावफलक पुढे जात सुरू होतंय. धावफलकाचा श्रीगणेशात आलाय. बघा आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला महिलांसाठी राखीव जागा म्हणजे महिला कक्ष आहे. तिथून सगळ्यांनी उठायचंय. महिला कक्षातून सगळ्यांनी उठायचे. पुरुष बसलेले आहेत त्या सर्वांना विनंती आपण आपली जागा दुसऱ्या ठिकाणी बघा. हो यशने यावेळेला चेंडूला मागे खेळलं. एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. हालाकी यश नाईक एकमेकांच्या जवळचे मित्र आहेत. आता हे दोन मित्र एकमेकांसमोर आपल्या गावासाठी गावाची प्रतिष्ठा जपण्यासाठी एकमेकांवर येऊन उभे ठाकलेले आहेत. बघूया आता कोणता यश कोणावरती भारी पडतो. वजे की नाईक. 2 चेंडू 2 धावा अशी सद्यस्थिती. चांगला स्टार्ट. 21 धावांचा पाडला. काय बॉल हवाय. बॉल द्या चला आतमध्ये लगेच. बॉल साठी वेट करू नका. बॉल लगेच द्यायचंय. नवीन बॉल द्या. दामू अप्पा यांच्याकडून शार्दूलला 500 रुपयाचं बक्षीस षटकारासाठी लगावण्यात आलंय. बॉल आला असेल तर घ्या नाही तर दुसरा. हर्षद नाईक यांच्याकडून यशच्या षटकाराला 500 रुपये. चला मॅचला सुरुवात करा. बघा पुन्हा एकदा तीच विनंती की जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या सर्वांनी. 2 वरती 2. 4 चेंडू अजून खेळायचे. पहिला चेंडू अशा पद्धतीचे काही तिथे चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्न तर झालेत परंतु चेंडू निघून गेला. चेंडू सीमा रेखा पार. चौकार.
चौकार आला, 4 धावा आल्या, 4 धावांनी धावफलक वाढलं आणि शार्दूलसाठी असा काही चेंडू हाताळला ज्या चेंडूवरती 4 धावांची मोहर लगावलेली होती. सेमीफायनल मध्ये येणारे संघ मातब्बर आहेत आणि त्यामुळे त्या मातब्बर संघांमधील द्वंद्व बघणं याच्यासाठी सगळेजण आतुर आहेत. उजव्या बाहेरचा चेंडू त्याला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला डिक्लेअरच्या दिशेने. पुन्हा एकदा वेल एका धावाने स्ट्राईक रोटेट होईल. पण वाघोलीची ही सलामीची जोडी जी आहे, यश आणि शार्दूल प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्यांनी ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये आला किंवा संघाची जबाबदारी मोठ्या प्रमाणात खांद्यावरती आली त्या वेळेला संघाचे तारणहार म्हणून ते उभे राहताना आपण अनेक वेळा बघितलेत. आज पुन्हा एकदा त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे की इथून मोठ्या प्रमाणात त्यांच्या बॅटमधून धावा याव्यात. यश वझे हो यावेळेला लेगस्टम्पच्या वरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. कोणते उत्तर यशकडे नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. मला वाटते 2 चेंडूचा 1 बॉल बाकी आहे ना सर? 1 बॉल बाकी आहे. ओ यावेळेला पूल केलाय. पूल पॉवरफुल आहे की नाही? ओ थँक्यू. पूल काढण्याचा प्रयत्न, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आला आणि आल्यानंतर त्यानं चेंडूला लपकण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू सरळ निघून गेला. झेल सुटल्यानंतर सीमारेखा पार चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. आता 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. यश क्षेत्ररक्षणाची सजावट वेगळ्या धाडणीची करत असताना डीप मध्ये ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवत असताना दिसतात. पॉवर प्लेचं षटक संपलं. यशने खूप चांगली गोलंदाजी केली पण धावांचा बॅलन्स किंवा धावांचं जे काही टार्गेट ठेवलं होतं ते तितकंसं मोठं नसल्या कारणानं मीतचा मोठा फॅन बेस आहे. खूप कमी वयामध्ये इतका मोठा फॅन बेस बनवलाय वाघलीकर मीतनं. उंच परा खेळाडू. प्रणवच्या हातामध्ये चेंडू. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रणव आलाय. समोर शार्दूल. ओ यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. बॅटची कडा एज and Shardul gone. First wicket down of Wagholi. थँक्यू. चला यश सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत आणि सचिन मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर बघूयात कशा पद्धतीची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होतीये. 10 धावांना वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातात कोरोडीच्या माध्यमातून. यश वझे क्षेत्ररक्षक सजावट सातत्याने बदलत आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आणि कॅप आमच्या कॉर्मॅक इलेक्ट्रिकल ॲक्सेसरी यांच्या माध्यमातून. उजव्या बाहेरचा चेंडू आणि पंच वळत असताना वाईडचा इशारा देतात. बघा कोणाच्या तरी बाईकची चावी मिळाली. सिंगल दिली का? सिंगल दिला, माफ करा. एक बाईकची चावी मिळाली. बघा ज्या वेळेला बॉल पडला त्याच वेळेला कोणतरी चावी घेऊन आलाय त्यामुळे कन्फ्युजन वाढली आहे. बाईकची चावी कोणाच्या तरी मिळाली. ज्यांची कोणाची हरवलेली असेल त्याने ओळख पटून घेऊन जा. सिंगल आली. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे 12 वरती 1. बघा मित्र हो जास्त वेळ घेऊ नका. आपण थोडा जास्त वेळ घेतात क्षेत्ररक्षण लगावण्यासाठी. एक बॉल साठी जर एवढा वेळ गेला तर मला वाटत नाही 3 मॅचेस आजच्या दिवसभरामध्ये होतील. 4 षटकांच्या जर का मॅचेस तुम्हाला खेळवायच्या असतील यावेळेला पुन्हा एकदा फुल काढण्याचा प्रयत्न होता चेंडूला परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी गेलाय. सिंगल धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल.
13 वरती 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला ड्राईव्ह केले चेंडूला गॅप मधून चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एकदा येताना दिसते. सिंगलने मॅच पुढे जाताना दिसते. आणि ज्या ज्या वेळेला सिंगलने मॅच पुढे जाते त्यावेळेला एक गोष्ट मात्र क्लिअर तिथे होतीये की सिंगलने सुद्धा ही मॅच जिंकली जाऊ शकते. सामन्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातोय. इथं विकेट किंवा डॉट या बगैर पर्याय नाहीये कोरोटी संघाकडे. शेवटचे 2 बॉल बाकी. 14 वरती 1. ओ यशच्या बॅट मधून खणखणीत प्रहार. साईनं टिपला जाईल. फलंदाज बाद. यश नॅनो डिपार्ट्स. तेरा चेंडू आणि 7 धावांची गरज. नवीन फलंदाज स्मिथ आलाय. स्मिथच्या हातामध्ये बॅट आणि स्मिथ यापुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल. 13 चेंडू 7 धावा. काय या 13 चेंडू 7 धावांच्या इक्वेशन मधून मार्ग काढला जाईल का? प्रणव गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतील. चर्चा केली जाते. पुन्हा एकदा उजव्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्याला सुयशने खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केलं. व्हाईट बॉलची सांगता पंजाकडून झाली. सिंगल धाव आली आहे. आता सामना थोडासा अवघड बनत चाललाय आणि कुठेतरी 10, 12, 15 धावा कमी पडल्यासारखं चित्र आहे कोरोटी संघासाठी. जर त्या धावा बनल्या असत्या तर त्या धावांना वाचवण्यासाठीचा कॉन्फिडन्स काहीसा वेगळा असता. परंतु यशचं पायची चरूपाने बाद होणं, सुयश खेळपट्टीवरती न थांबणं, रिषभने लवकर माघारी परतणं, या सर्व बाबी आहेत त्या कोरोटी संघासाठी थोड्या त्रासदायक ठरल्यात. हो, यावेळेला फॉलोदरमध्ये फिल्डिंग काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. फेकी करेपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल आलाय. 16 वरती 2 षटकं संपलीत. आता 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. रुपेश यांच्या हातामध्ये चेंडू आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी रुपेश आल्यात. धावा दापलकरती 17 आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले आणि त्यानंतर अजूनही मला वाटते 4 धावांची गरज आहे. सामना इतका सोपा आहे पण तितका सोपा कोरोटीकर करू देत नाहीयेत. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा काहीसा मानस ते दाखवत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. दुसऱ्या चेंडूवरती कोणती धाव येऊ दिलेली नाहीये. स्मिथ स्ट्राईक एंडवरती, सचिन त्यांच्या साथीनं आहेत. डेड बॉल दिलाय. ठीक आहे. एकच बॉल.
बघा मित्र, एका बॉल साठी एवढा वेळ जातोय, प्रत्येक बॉलवरती इतकं डिस्कशन आणि इतका वेळ घेऊ नये प्लीज. आपण खूप जास्त वेळ घेताय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, यश मजेच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत एक धाव येताना दिसते. आता सिंगल धाव आली आहे. तीन चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये हाताळल्यात आणि त्याच्यामध्ये एक डॉट. सिंगल धाव येताना दिसते आणि एक धाव येत असताना धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 19 वरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 2 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. चला रामजी आबा वाळूंचे संघ, आपण तयार राहायचंय. इनसाइड आउट, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सीमारेषा जवळ. यश चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत मला वाटतंय दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली आहे आणि हा सामना संपत असताना सामना जिंकलाय टीम चेतक वाघोली या संघाने. पराभवाच्या छायामध्ये कोरोटी संघ. भाई जरा एक बार रुको जरा.